नमस्कार मित्रांनो, तर यानंतर आपण बातमी आजच्या पाहणार आहोत की सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये कधी येणार आहे. तर याच बाबतीत अपडेट सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर मित्रांनो, महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार मार्च आणि एप्रिलचा एक रकमी हप्ता, म्हणजेच यावेळेस 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांची संख्या घटणार आणि याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी पाहतोय. गेल्या काही महिन्यात या योजनेच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शासनाने 65 वर्षावरील महिलांना अपात्र ठरवलं होतं. तसेच ज्या महिलांच्या घरात 4 चाकी वाहन व त्यांच्या नावावर शेती आहे त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. त्याच कालावधीत लाभार्थ्यांची संख्या काहीशी घटली होती. मात्र मार्च महिन्यात लाभार्थ्यांची आकडेवारी पुन्हा वाढताना दिसली आहे. यामागचं कारण म्हणजेच त्या महिन्यात छाननीची प्रक्रिया तुलनेत कमी प्रमाणात झाली होती. त्यामुळे अनेक महिलांना पुन्हा लाभ मिळाल्यावर निदर्शनात आलं. आता एप्रिल आणि मार्च महिन्यासाठी ही संख्या वाढणार आहे. या संदर्भात साक्षरता आहे, कारण सध्या छाननी प्रक्रिया चालूच आहे. आणि हा हप्ता राज्य सरकारने आयकर विभागाकडे सुमारे 2,45,00,000 महिलांची उत्पन्नविषयक माहिती मागवली होती, परंतु यावर अजूनही काही ठोस माहिती मिळाली नसल्यामुळे मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता आता हा त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळेच ही आकडा वाढलेला आहे आणि हप्ता वितरण होण्यासाठी शक्यता मार्च आणि एप्रिल महिन्याची 5 मे रोजी आहे. तर 5 मेला हा तुमच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा होऊ शकतो. धन्यवाद.